पण भावना एक इश्यू याच्यामध्ये की ना, निवतीचा जो जे बीच आहे ना, तिथे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं टेंट लावता येत नाही. आमचे जे दोन बंधू आहेत त्यांनी पबजीचा प्लॅन केला. हे बघा, CNG पंपावरती CNG भरण्यासाठी थांबलेलो. हा खावाचा हा तर याचा इथं कुठे यायचा? देवबाग. तीन केला रे यार. यात बोलतोय मी तिकडं जाऊ म्हणून. फोटो काढ म्हणतात पहिले माझं. टाइम झाला 7:15. ही इथे बोट आहे. 7:15 वाजता आपण पोहोचलोय निवती बीचवर. शेवटची जी क्लिप शूट केलेली ना, ती खूप टायमाआधी शूट केलेली, कारण मालवणला जायचा प्लॅन आम्ही कॅन्सल केला आजचा. मालवणला आम्ही उद्या जाणार आहोत. म्हणजे ज्या दिवशी आपण हा बीच एक्सप्लोर करू ना, त्या दिवशी आपण मालवणला जाणार. इथे आमची पब्लिक चालले त्यांची तयारी, आणि इकडे आहे निवती बीच. त्या ओढीच्या मागे आपण टेंट टाकणार आहोत आपला. परफेक्ट शॉट. जवळपास 10:30 वाजलेत रात्रीचे. मी तुम्हाला याच्या आधीच्या क्लिपमध्ये सांगितलं की आपण इथे टेंट लावणार आहोत. पण भावना एक इश्यू याच्यामध्ये की ना, निवतीचा जो किनारा आहे, जे बीच आहे ना, तिथे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं टेंट लावता येत नाही. म्हणजे जवळपास महिन्याभराआधी पूर्वी ना, इथे पब्लिक आली रे बाहेरून, कोल्हापूरवरून. तर त्यांनी ना खूप जास्त कचरा केलेला, आणि ती जी कमिटी आहे त्यांनी असं ठरवलं की कोणताही पर्यटक असो त्याला रात्री 10 नंतर बीचवर राहण्यास परवानगी नाही आहे. तर तेवढ्यात तिथे एक दादा आलेले, त्यांचं नाव एकनाथ परब. ते स्वतःहून बोलले आम्ही त्यांच्या घराच्या वर स्टे केलाय, तुम्हाला दाखवतोच मी. हे बघा, इथे अशा प्रकारे आम्ही 2 टेंट लावलेत. आतमध्ये एक झोपलं, तिथं 2, इथं 3 जण. तर गुड मॉर्निंग भाई लोग. 7 वाजलेत, जस्ट उठलोय सगळे आपण. सकाळी पहिले आपलं काय चालू होतं, लोक काय करतात, आणि आमची पोरं बघा फोटोशूट चालू आहे. यो मॉडल आणि यो इथं फोटोग्राफर. पण ठीक आहे, आता ट्रिपवरती आलं ना, तर या सगळ्या गोष्टी झाल्याच पाहिजेत. त्याच्याशिवाय ट्रिपला म्हणजे मजा येत नाही, आणि ट्रिप अशी कंप्लीट होत नाही. काय बोललं साहेब? गोदड्या ना गोदड्या ब्लँकेट. माहिती आहे का पोरं, या टायमाला टेंट आणलं, पण आम्ही ना काय खाली बसायला अंतराला किंवा वरती अंगावर घ्यायला काय आणलंच नाही, विसरून गेलो. तर नेक्स्ट टाइम आपण कधी येऊ ना, तेव्हा ब्लँकेट किंवा चादर नक्की कॅरी करू, जर टेंट घेणार असेल तर. ही आमची इथं झोपायची जागा, आणि इथे कपडे वाळत टाकलेत. आणि आत्ता आम्ही जस्ट चाललो आहे बीचवर फोटोशूटसाठी. शूज सोबत कॅरी केलेत. शूजची अवस्था तुम्ही बघू शकता, व्हाईट स्पार्क्स पूर्णपणे काळे आणि लाल झालेत. चला जाऊया बीचवर डायरेक्ट. ये थांबा. ओ भाई साहब, ये दिन की तो वाइब ही अलग है. पण ना, सकाळी आलतो ना, ते नाद होतं या आतापेक्षा. अभी आपण आहे हे निवती बीच पे. इथे आम्ही स्टे केलाय. इथून आपल्याला वॉटर क्रॉसिंग करून या पॅचवर यायला जमतं. नंतर इथे समोर बघू शकता निवती फोर्ट. समोर बोटी आहेत, पुढे आपली पब्लिक. इथं आहे एक टापू टाईप आहे, याच्यात सगळ्या बाजूनी पाणी येऊन जातं. मालवणमध्ये येणार असाल ना तुम्ही, तर भाई तुम्ही ना या हिडन प्लेसला नक्की व्हिजिट करा. पब्लिक आहे पण कमी आहे. मच्छी आणली त्यांनी, आणि मच्छी काढतायत ते. बघा, सगळं नॅचरल, लुकिंग लाईक अ वाव.
इथं चालले टेंटची जुलाजुली, इथं चाललं कपड्यांची जुलाजुली आणि माझी चालली बॅगची पॅकिंग. जवळपास झाली कंप्लीट. आता डायरेक्ट तयारी करता निघायची मालवणला. खूप जास्त एन्जॉय केलं आहे आम्ही निवती बीचला. फोटोशूट केलं आहे, व्हिडिओ शूट केलं आहे, बुड्या मारल्यात, पवलो सगळा केला. आम्ही निघतो आता एकनाथ परब यांच्या घरातून. पॅकिंग वगैरे केलेत आणि या त्यांच्या आई आहेत, या आजी, ज्यांनी आम्हाला इथे जागा दिली आणि आम्ही वर राहिलो. तर आता बघा सगळी तयारी झाली. आता डायरेक्ट निघायचा प्लॅन आहे आणि इथून निघणार डायरेक्ट मालवणला. तर जवळपास 11:15 झालेत आणि आपण निघायचा कार्यक्रम चालू केला आहे. पॅकिंग वगैरे सगळे झाले आपले आणि समोरच आपल्या निवती बीच आहे. तर बाय बाय निवती, भेटू लवकरच. सगळं उरकून आपण आता मालवणला जाण्यासाठी निघालेलो आहोत. आपल्या गाड्या आहेत ना, आपण इथं हां हे बघा समोर आपल्या दोन्ही गाड्या समोर दिसत आहेत. फुल्ली सेफ अशी पार्किंग आहे आपली, काही प्रश्न नाही. दोन्ही गाड्या सेफ अँड साऊंड आहेत. भावांनो टाईम झाला आहे 12:15. आपण फायनली देवबाग बीचवर पोचलो आहे. इथे आपण आपल्या तिन्ही गाड्या पार्क केल्यात आणि इकडून सरळ रस्ता आहे खाली जाण्यासाठी. तर पार्किंगचे केलेत म्हणजे ऑलमोस्ट 100 रुपये पकडून चला 3 गाड्यांचे. सगळ्यात पहिला व्ह्यू आपल्याला असा भेटतो इथे आणि ही आपली पब्लिक इथे. त्याला पागर खोलता येत नाही का? सतीशनी पकडला मासा, मी टाकल थंबनेल. आकरा. तर आता आम्ही जस्ट देवबाग बीचवर आलो आणि सगळ्यात पहिले बघा तुम्ही यो मछली बघ कशी पकडले बघ. बाबा बाबा फिरवणार नाही ना? चावली बघ. काटा मारला काटा. हा खावाचा हा तर याचा इथं कुठे यायचा? देवबाग. हा 12:15 आपण देवबाग बीचवर पोहोचलोय. इथे मागे फोटोशूट पण चालू केलं आहे आमच्या पोरांनी. फोटोशूट उरकवून देवबाग बीच एक्सप्लोअर करू आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आपण निघूयात आपल्या जेवणाची अरेंजमेंट करण्यासाठी. आणि समोर बघू शकता पूर्णपणे एक खाडी आहे. खूप अशा बोटी लागल्या तिथे. फायनली देवबाग बीचवर पोहोचलोय. आपण आता प्रॉपर देवबाग बीचला आहेत. म्हणजे तो असा संगम ना जिथे तिन्ही बाजूनी समुद्र आहे आणि फक्त या चौथी जी बाजू आहे त्या साईडला बेट आहे. इकडे समुद्र आहे, इकडे समुद्र आहे, सेम इकडे सुद्धा समुद्र आहे आणि ही एवढी जागा आहे ना ती फक्त बेट आहे. तर आता इथून डायरेक्ट निघतो, थांबत नाही कारण सूर्य खूपच जास्त डोक्यावर आहे आणि भूक पण जरा मजबूतच लागली आहे. त्याच्यामुळे इकडून निघायचा प्लॅन करतो लवकरच. काहीतरी प्लॅनिंग चालली त्यांची की तर भावांना टाईम जरा 2:15. तर जस्ट जेवण करून झालंय. बघा आपली पब्लिक ना मस्तपैकी रिलॅक्स मूडमध्ये सध्या. ओके थँक्यू. ठीक आहे, पुढचा प्लॅन आपण नंतर सांगूयात. आता आपलं नेक्स्ट डेस्टिनेशन असणार आहे सिंधुदुर्ग किल्ला. ठीक आहे, चला तर भेटूयात सिंधुदुर्ग किल्ल्यावर. 3 वाजलेत. आपण जस्ट सिंधुदुर्ग किल्ल्याचं अपोजिट जो बीच आहे ना तिथं पोहोचलोय. आपल्या गाड्या व्यवस्थित पार्क केल्या तिथे. व्यवस्थित म्हणजे काय, आता जागा भेटली तिथं पार्क केल्यात. एक मिनिट थांब. अरे इथून नाही बोटी सुटत. भावांनो काय झालं माहिती आहे का, ॲक्च्युली आम्ही ना आपल्याला माझ्या हिशोबात तिकडे जायचं होतं. तिकडून बोटी सुटतात सिंधुदुर्गासाठी. ती बघ फेरी चालली, ती बघ दिसली का? हे बघ ही फेरी चालली आहे ती सिंधुदुर्गावरून. भावांनो 3:15 झालेत. आम्ही 2 माणसं पाठवलेली तिकिटाची चेकिंग करा. एवढी गर्दी आहे बघा इथपासून इथपर्यंत. आता एवढी पब्लिक खाली उतरायला जवळपास 3:30 ते म्हणजे 3:30 काय 4 साडेचार होतील. त्याच्यामुळे ठीक आहे, सिंधुदुर्गाची जी
आपण किल्ला जो एक्सप्लोर करायचा ना कोणत्या तरी नेक्स्ट टाइम करूयात, पण या टायमाला काहीच नको. या टायमाला आपण डायरेक्ट निघूयात. आता पुढचा काय विचार आता सध्या तरी प्लॅन काय नाही आहे, फक्त एवढं आहे का इथून निघायचं आहे आपल्याला. पुढचा प्लॅन जो आहे तो ना ठरलं तुम्हाला सांगतो मी. टोटल आपली गाडी चालली 8,088 किलोमीटर. त्यातले या ट्रिपवर टोटल झाले 611 किलोमीटर आणि आजच्या दिवसात फक्त आणि फक्त आपण 46 किलोमीटर गाडी चालवली. आम्ही थांबलेलो इथे, हे बघा या ठिकाणी थांबलेलो आम्ही थोडी शॉपिंग करण्यासाठी. पण भावांनो तुम्ही थांबू नका, कारण खूपच जास्त महाग आहे. काजू 900 रुपये किलो म्हणतात, आपल्याकडे 1000 रुपयांनी भेटतात. 100 रुपयाचा फायदा, मग फायदा काय त्याच्यामध्ये, बरोबर आहे ना. तर भावांनो आपण आता सिंधुदुर्ग किल्ल्यावरून निघालो. ॲक्च्युली किल्ल्यावर आम्हाला काय जायला भेटलं नाही, कारण लाईन खूपच जास्त होती आणि तेवढा टाईम आमच्याकडे नव्हता. तर मग आम्ही असा निर्णय घेतला की डायरेक्ट आता घरी जायला निघतो आणि इथून कणकवली गाठतो आहे. कणकवलीपासून आम्हाला एक्सप्रेसवे मिळेल, मुंबई गोवा हायवे, तर तिथून काही टेन्शन राहणार नाही आहे. तर असं आता ठरवलं आहे की वन गो घर गाठायचं आहे. 450 किलोमीटर आहे. रात्री 2चा अरायवल दाखवतं, तर बघू तर 2च्या किती आधी आपण घरी पोहोचतोय. तर आता इथे जरा आईस्क्रीम खाण्यासाठी थांबलेलो आम्ही. आता आपण जस्ट आईस्क्रीम खाऊन निघालो आहे आणि प्लॅन असा केला आहे की तुम्हाला मागाशी सांगितलं इथून डायरेक्ट गाठायचं आहे ते घर. थोडा वेळ ना फ्रेश झालो, कारण आता ना आपल्याला खूप जास्त लॉंग रूट कवर करायची. गाडी आता राहुल तू चालो, अभी मैं बैठता है पीछे, मैं आराम करेगा. 6 बजे मी गाडी ले. तर भावांना तुम्हाला आता भेटतो डायरेक्ट पुढे, खूप जास्त पुढे, कारण आता थांबायचा प्लॅन कुठेच नाही. 5:30 झाले. आपण कणकवलीपासून एक 2 का 3 किलोमीटर अंतरावर आहोत. आपल्या गाडीची चेनना जामच माखलेली आहे. ट्रिपला निघायच्या आधी आपण चेन लूप केलेली, पण त्याच्यानंतर काय आपला टाईम भेटणार. तर आम्ही आता ना हे बघा NS ऑटो केअर म्हणून हे बघा इथे दिसत समोर तुम्ही बघू शकता इथे. तर आपली ती गाडी जी आहे ना ती मस्तपैकी तिची चेन आहे ना ती मस्तपैकी टाकाडकपैकी क्लीन करतात. भावांनो 6:30 झालेत. आपण भरपूर असं डिस्टन्स कवर केलं, कारण ना रस्ते जे आहेत ना ते 4 लेन रस्ते मिळालेत आम्हाला. त्याच्यामुळं काहीच प्रॉब्लेम झाला नाही. 90, 100, 110चा स्पीड मेंटेन करत करत आम्ही ऑलमोस्ट किती माहिती आहे का, मी गाडी घेतलेली 6 वाजता, पाऊण तासामध्ये आम्ही नाही ना 70 ते 80 किलोमीटर आपण कवर केली. स्पीड आपली मेंटेन झाली आहे, पण ना आणि सतीश आणि आपला सूरज हे दोघं मागे राहिलेले. तर त्यांना आम्ही भेटलो, ते पुढं निघाले, परत आम्ही त्यांच्या पुढे आलो. त्यांना काय स्पीड मेंटेन करता आली नाही आहे आणि मग त्यांच्यावर थांबता थांबता आम्ही हर्षा आणि प्रेमला पुढे पाठवलं. त्यांना एका ठिकाणी आम्ही थांबायला सांगितलं आहे आणि आता आम्ही सतीश आणि सूरजची वाट बघतोय. सोबत समोरच आपले अँग्री बर्ड आणि राहुल पण पूर्णपणे आता गिअर अप होतोय. हा जो एरिया आहे ना तिकडे थंडी खूप जास्त आहे, खूप म्हणजे खूप जास्त आहे. तर त्याच्यामुळे त्याला बोललो का भाई हुडी, जॅकेट, जीन्स काय असं सगळं एकदम ओके कर, परत थांबायला नको. चल 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 चल. तर आता आम्ही ना एका ठिकाणी थांबलोय. आम्ही तिकडे नाश्ता करायचा प्लॅन करतोय, कारण घरी जायला खूप जास्त टाईम होईल. त्याच्यामुळे ठीक आहे, चला जे काय असेल ना ते इथेच करूया. नाश्ता बिस्ता म्हणजे खाण्याचं तर टेन्शन घ्यायची गरज नाही, बरोबर ना साहेब? बरं. देवरुखला पोचणारच आहोत आणि सीन असं झालं ना की बघा आतमध्ये फक्त एकच टी शर्ट येतं, खूपच जास्त थंडी वाजते. आता मी ट्रॅक घालतो त्याच्या जीन्सवर वरती आणि टी शर्टच्या आतमध्ये अजून एक टी शर्ट घालतो आणि त्याच्यावर जर्किन घालतो, म्हणजे खूपच कमी थंडी लागेल. आता आपण ना लांजा सोडून देवरुख सोडून पुढे आलेलो आहे. कोणगाववरून जो आपल्याला घाट लागतो ना संगमेश्वरला यायला, तर तिथे आपण थोडीशी बॉडीला रेस्ट देण्यासाठी इथे थांबलेलो. इथे मस्तपैकी शेकोटी पेटवली आणि शेकोटी पेटवता ना आमचे जे 2 बंधू आहेत इथे यांनी रूम लावलेला आणि प्रेम 1 साईड जिंकलेला आहे. तर भावांना टाईम झाला 1:06. आत्ता आपण जस्ट चिपळूण क्रॉस केलं आहे आणि आम्ही तर या CNG पंपावरती CNG भरण्यासाठी थांबलेलो. आता आपण जस्ट काली फाट्याच्या थोडं अलीकडे, म्हणजे इमॅजिका आहे ना त्याच्या थोडंसं अलीकडे थांबलोय. सगळी आपली पब्लिक सेफ अँड साऊंड पोचली आहे. कंपनीमध्ये खोटा बोलून आलतो तर आम्ही चाललो लग्नाला इकडे तिकडे. आता साहेबाला सांगायचा काय लय मोठा प्रश्न पडलाय त्यांना. आता तीच प्लॅनिंग चालली आहे, फुल प्लॅनिंग त्यांची. साहेबाला सांगायचा काय, एक सजेशन देत आहेत.
तर टोटल आपली गाडी चालली 8,554 किलोमीटर, म्हणजे जवळपास 512 किलोमीटर आपण रिटर्न आलो. म्हणजे टोटल या राईडमध्ये आपलं झालं आहे 1,077.5 किलोमीटर. समुद्राचा पाणी सकाळी गरम राहतो, दुपारी थंड राहतो. अरे खरंच चालाय आपली सगळी पोरा उठल्यात, पण प्रेम फक्त उठायला मागं नाही आणि सतीश उठायला मागं नाही. हे प्रेम सतना उठणार आज झोपा. तर घरी जायची. तुम्ही बॅगा समोर तुमच्या बॅगा. ओके बोलतो बोल ना. रात्री चाकूला लय चापल्या सुरत